अवधूतजी गुप्ते आणि त्यांचा संपूर्ण टीम जेव्हा त्या ठिकाणी अवतरते आणि जी कार्यक्रमाला सुरुवात होते, मीही दरवर्षी त्या कार्यक्रमामध्ये असते, त्यामुळे त्या कार्यक्रमाची रंगत फारच वेगळी आहे. आणि याचं संपूर्ण नियोजन हे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, प्रदेशचे कोषाध्यक्ष मिहिरबाई कोटेचा हे करत असतात. त्याच निमित्ताने आजची ही प्रेस होती. मी मिहिरबाईंना विनंती करीन की त्यांनी पुढचं माहिती पत्रकार बांधवांना द्यावी. नमस्कार. माहिती सर्व चित्राताईंनी आता आपल्याला दिलेली आहे. मी एवढंच म्हणेन की मराठी दांड्या हे ज्यावेळी आपण काळा चौकीत सुरुवात केली तर हा विचार कोविडच्या काळात आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपले धर्मस्थान, आपले सण यांच्यावरती बंदी आलेली होती आणि महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं आणि आमचे नेते व उपमुख्यमंत्री या राज्याचे देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलं होतं, आता प्रत्येक हिंदू सण होणार जोरात. तिकडनंच त्याच दिवशी आम्ही विचार मांडला की मुंबईमध्ये जर सर्वात जास्त प्रसिद्ध काही आहे तर फाल्गुनी पाठकचा दांडिया आहे, तर त्याच स्तराचा मोठा मराठी दांडिया हे आपण करायचं, गिरणगावमध्ये करायचं. आणि म्हणून काळा चौकीत अभ्युदयनगरच्या मैदानमध्ये आपण याची सुरुवात केली. सुप्रसिद्ध संगीतकार व पार्श्वगायक श्री अवधूत गुप्तेजी दरवर्षी तिकडे परफॉर्म करतात त्यांचं पूर्ण टीम बरोबर. जवळपास 20,000 लोकांची हजेरी रोज असते तिकडे. यावर्षी पण एक आनंदाची बातमी सर्वांसाठी ही आहे की दरवर्षी आपण 5 वर्ष करतो, 5 दिवसचा गरबा ठेवतो. यावर्षी आपण प्रतिसाद पाहून 7 दिवसाचा मराठी दांडिया उत्सव साजरा करतो. आपण पारंपरिक जे आपली संस्कृती आहे, मंदिर आहे, मा मुंबादेवीचा तिकडे फोटो फ्रेम आहे, तिकडे आपण परंपरेनुसार रोज आरती करतो. आरतीने या कार्यक्रमाची सुरुवात करतो. मी सर्वांना विनंती करेन, मुंबईकरांना, की आपला महाराष्ट्रातील सर्वात मोठा इव्हेंट म्हणजे मराठी दांडिया आहे. या नवरात्रोत्सवमध्ये आवर्जून सर्वांनी यावं. मी अवधूत गुप्तेजींना विनंती करणार, थोडी ब्रीफिंग ते देतील. सर्व पत्रकार बंधूंना मानाचा मुजरा. मी अवधूत गुप्ते आणि हे जाहीर करण्यास अतिशय आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे यंदाच्या नवरात्रीमध्ये देखील मुंबईच्या अगदी काळजामध्ये अर्थात काळा चौकीमध्ये अभ्युदयनगरच्या मैदानावरती आम्ही प्रतिवर्षीप्रमाणे मराठी दांडिया घेऊन आलेलो आहोत. आता 2 वर्ष इतका प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे की त्यामुळे मराठी दांडिया नक्की कसा असतो आणि त्याच्या पाठीमागे भावना काय आहे आणि त्यामध्ये कसा कल्ला होतो, कसा दंगा होतो, कसा नाच होतो, हे आता परत सांगायची गरज नाही आहे. मी फक्त मुंबईतल्याच नव्हे तर मुंबईच्या बाहेरचे देखील अनेक लोक खास दांडियासाठी त्या काळात मुंबईमध्ये येतात आणि दांडियाचा आनंद घेतात. तर त्या सर्वांनाच मी प्रेमाने आमंत्रण देतो, आवाहन करतो की माझ्या वादकांचे हात आणि माझा गळा तयार आहे. तुम्ही तुमचे पाय तयार करायला घ्या आणि लवकरात लवकर छान छान वेशभूषा करून आयफोन जिंकायला मुंबईच्या काळा चौकीमध्ये मराठी दांडियामध्ये सहभागी व्हायला नक्की नक्की या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, आयफोन हे मोठाच बक्षीस आहे. सर्वांना माहिती आहे, साधारणपणे एक आयफोन 1 लाख रुपयाचा येतो. आणि आपण 7 दिवशी दररोज
पारंपरिक मराठमोळा वेशभूषा घालून येणारे एक स्त्री व एक पुरुष यांना दररोज एक आयफोन गिफ्ट देणार आहोत. कधी कधी काय होतो की जजेसलाही अडचण येते, कारण एखाद्या दिवशी ते जिंकणारे वाढतात किंवा त्यांचे गुणांक सारखे असतात, तर आम्ही त्याच ठिकाणी इम्प्रोवाइज करून आणखी एकाच दोन आयफोन तिकडेच देऊन टाकतो. पण नियोजन यावेळी पण दरवर्षी आयफोन द्यायचा आहे, एक पुरुष एक महिला. आणि विशेष करून जसं दुसऱ्या गरब्यामध्ये मुंबईकरांना 500 रुपये 800 रुपये 1000 रुपयेचे पासेस विकत घेऊन जावं लागतं, येथे असं नाही आहे. सर्व एंट्री पासेस निशुल्क आहे आणि फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती आम्ही ते पासेस लोकांना देतो. भारतीय जनता पक्षाचे मध्य मुंबई, दक्षिण मुंबई याचा जेवढे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती पासेस उपलब्ध उद्यापासून होणार. युजली आम्ही नाही बघत, जजेस असतात प्रोफेशनल. बट जो क्रायटेरिया आहे तो पारंपरिक मराठमोळा वेशभूषा घालून येणारे लोकांमध्ये प्लस त्यांचा तिकडचा परफॉर्मन्स कसा असतो, जजेस त्या आधारावरती ते सिलेक्ट करतात. रोज एक पुरुष एक महिला असं आपण सिलेक्ट करतो आणि त्यांना आयफोन गिफ्ट देतो. काही प्रश्न असा आहे की तुम्ही हा कार्यक्रम किंवा मराठी गाण्याची संकल्पना आहे ते फक्त काळचौकीमध्ये करणार आहात की संपूर्ण मुंबई किंवा महाराष्ट्रात हे असे कार्यक्रम होऊ शकतात? कारण की ज्या पद्धतीचा प्रसिद्धी फाल्गुनी पाठक किंवा गुजराती दांडियाचा आहे त्या पद्धतीचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही राबवू शकता का? अशा पद्धती म्हणजे तुमच्या मनात काय विचार आहेत का? सुरुवात ही मुंबईपासून आम्ही केली आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मागचे 3 वर्ष अतिशय यशस्वीरित्या हा कार्यक्रम झाला आहे. त्यामुळे सध्या तरी मुंबईपुरता हा कार्यक्रम मर्यादित आहे आणि बाकी राज्यामध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून पक्षाचे नेते हे कार्यक्रम आयोजन करत असतात. पण हा मुंबईतला मोठा सेलिब्रिटी सकट असलेला अवधूत गुप्ते आणि त्यांच्या टीमसोबत जो आनंद आहे हा निशुल्क आहे, मोफत आहे. मला वाटतं हा मुंबईतला असा पहिला दांडिया असावा की ज्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे पैसे आकारण्यात येत नाही आणि येणारी लोक ही संपूर्ण मुंबईतून येत असतात. म्हणजे जरी हा कार्यक्रम दक्षिण मुंबईमधल्या काळचौकीमध्ये असला तरी लांबून लांबून जे दरवर्षी येणारी जी लोक आहेत ती त्या ठिकाणी येत असतात, या कार्यक्रमाची वाट पाहत असतात. या ठिकाणी जे दांडिया खेळायला किंवा बघायला येणार आहे त्यांची आयडेंटिटी ओळखपत्र बघून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे का? कारण गेल्या काही वर्षातलं जर आपण बघतोय की दुसऱ्या धर्मियांची लोक येतात आणि आपली हिंदू संस्कृती जपणारे लोकांनाच एंट्री आहे. याच संदर्भात मला एक तुमच्या प्रश्नावरती जे चित्राताईने उत्तर दिलं त्याचं फक्त एकच ॲडिशन करायचं होतं. एकच सेकंड ना, कारण तो खूप इम्पॉर्टंट थिंग आहे. मराठी दांडिया या स्तरावरती आपण केलं ते पहिलं होतं, पण गेल्या वर्षापासून या मराठी दांडियाची प्रसिद्धी व प्रतिसाद बघून आता बरेच विरोधकांनी चालू केलेलं. आता मी प्रेसला येताना एक भांडूपमध्ये मोठं बॅनर बघितलं आणि त्याच्यावरती लिहिलंय मुंबईमधला प्रथमच मराठी दांडिया. ह्या वर्षीपासून करतायत ते आणि लिहिलंय प्रथमच. म्हणजे याची सुरुवात मोठ्या प्रमाणे आणि सर्व करणार. मी याचं राजकारण आपल्या हिंदू सणांमध्ये राजकारण आणणार नाही, पण याची सुरुवात जे झालेली आहे, जसं तुम्ही चित्राताईला विचारलं, याचा प्रतिसाद बघून मला विश्वास आहे ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मराठी दांड्याची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहत जा दरवर्षी ही इव्हेंट्स, नंबर ऑफ इव्हेंट्स हे वाढत जाणार. मी जी राजकीय प्रश्न आहे थोडंसं याच संदर्भात, ज्या पद्धतीचं स्टेटमेंट आपण ऐकायला आलं किंवा देवेंद्रजींचंही स्टेटमेंट काल आलं,
बॉलिवूड जिहाद किंवा लव्ह जिहाद अशा दांडिया सारख्या कार्यक्रमातही लव्ह जिहादचे प्रकरण जे आहे ते समोर येतात. तर यामध्ये आपण अँटी सोशल एलिमेंट्सला एंट्री देऊ नको किंवा टू अवॉइड दॅट एंट्री आपण काय करणार आहात? आपण काय त्यांची आयडेंटिटी चेक करणार आहात का? की सर्व धर्मियांसाठी असला कार्यक्रम जे आहे ते की फक्त हिंदूंना? मी 2 ओळीत उत्तर देणार. हिंदू संस्कृती जपणारे लोकांना आपण एंट्री देणार. आयडेंटिटी कार्ड निश्चित चेक करणार. काय मुळातच आयडेंटिटी कार्ड चेक करताना काय निकष असणार आहे? आपण बघतोय की आपण कॉस्मोपॉलिटन एरियामध्ये ज्या पद्धतीचे लोकांचा वापर असतो तर अनेक बघायला येणार म्हणजे नृत्य करणाऱ्यांसाठी वेगळे नियम किंवा प्रेक्षकांसाठी वेगळे नियम असं काही क्रायटेरिया असणार आहे का? नाही, मला असं वाटतंय की जेवढे आतापर्यंत आम्ही तो कार्यक्रमामध्ये पाहतोय त्यामुळे पार्टिसिपेट जे आहेत त्यांची उपस्थिती जास्त असते. त्याच्यामुळे पार्टिसिपेट जे येतात ते 2 4 लोक 6 लोक ग्रुपने येत असतात सगळे. आणि मला म्हणजे जेवढं मी पाहिलं आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. अन्य धर्मियांना एंट्री आहेत का त्यात? जसं आता मीरभाईंनी सांगितलं की हिंदू संस्कृती जपणाऱ्या प्रत्येकाला इथे आमंत्रण आहे, निमंत्रण आहे आणि त्यांनी अवश्य यावं. हिंदी में ब्रीफिंग करें? करूँ का? मेरे सारे पत्रकार भाइयों और बहनों को नमस्कार. कल से नवरात्रि का पवित्र पर्व शुरू है और उसके चलते 3 साल से चल रहा भारतीय जनता पार्टी का मराठी दांडिया जो कि दक्षिण मुंबई की काला चौकी में परफॉर्म होता है और जो कि दूसरे इंस्टीट्यूट में परफॉर्म करती है. इसका पूरा आयोजन भारतीय जनता पार्टी के हमारे नेता और प्रदेश के कोषाध्यक्ष विधायक ये करते हैं. इस साल भी 5 तारीख से लेकर 11 तारीख तक ये प्रोग्राम शाम को 7 बजे से प्रारंभ होने वाला है. इस प्रोग्राम में बॉलीवुड इंडस्ट्री के सारे एक्टर्स, इसके साथ ही हमारे मराठी इंडस्ट्री के सारे एक्टर्स बिल्कुल आते हैं, लोगों का दोस्ती कराते हैं और बहुत ही बड़े उत्साह के साथ ये प्रोग्राम वहाँ पर चल रहा है. इस साल ये प्रोग्राम होने जा रहा है. हर दिन 2 विजेता इसमें एक स्त्री और पुरुष पारंपरिक वेशभूषा में आते हैं. प्रोफेशनल जजेस हैं, उनको जज करने के लिए उनको बख्शीश भी दिया जाता है. हर साल स्त्री और पुरुष जो विजेता होते हैं हर दिन उन्हें बहुत ही उमंग भरा और जिसकी सारे लोग राह देखते हैं ऐसे मराठी दांडिया पहली बार चालू किया भारतीय जनता पार्टी ने, जिसका ये 4था साल है. और आप सभी के माध्यम से मैं सभी को ये निमंत्रण देती हूँ, आमंत्रण देती हूँ कि इस मराठी दांडिया में आप भी सारे बिल्कुल सहभागी होइए और नवरात्रि का आनंद लीजिए. मैं मीर भाई से विनती करूंगी कि वो आगे की ब्रीफिंग आपसे करेंगे. जैसा ताई ने बताया, हर साल हम ये मराठी दांडिया करते हैं. नवरात्रोत्सव हर साल आता है तो मुंबई में फाल्गुनी पाठक का नाम लिया जाता है. कोविड काल में हमने देखा कि सभी हिंदू धर्मस्थान और हिंदू त्योहारों में बंदी लग गई.
बंदी सी लग गई थी और जब सत्ता परिवर्तन हुआ तो हमारे नेता राज्य के उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने कहा था कि अब समय बदल गया है और हर हिंदू त्योहार ये जोरों शोरों से होगा। समय बदल गया है और हर हिंदू त्योहार ये जोरों शोरों से होगा। वहीं से प्रेरणा लेकर के हमने ये मराठी डांडिया की संकल्पना की और सुप्रसिद्ध संगीतकार व गायक, एक लेजेंड जिसको हम कह सकते हैं, ऐसे श्री अवधूत गुप्ते जी पहले साल से ही वहाँ पे उनकी पूरी टीम के साथ परफॉर्म करते हैं। करीब करीब 20,000 लोग यह नवरात्र उत्सव में रोज सम्मिलित होते हैं। माँ मुंबा देवी की आरती होती है और फिर ये मराठी डांडिया गरबा का शुरुआत होता है। महत्वपूर्ण बात यह है कि जितने भी ऐसे बड़े इवेंट्स नियोजन जो मुंबई में होते हैं, कहीं पर 400 रुपये का पास, कहीं पर 800 रुपये का पास, कहीं पर 1000 रुपये का पास, यहाँ पर निशुल्क प्रवेश है पर पासिस के साथ। फर्स्ट कम फर्स्ट बेसिस पे जो पास लेके जाएगा, ऐसे रोज के करीबन हम 22,000 पासिस देते हैं। कल से इस पासिस वितरण की शुरुआत भी हो जाएगी। पिछले कुछ वर्षों के प्रतिशत को देखते हुए इस बार हमने 2 दिन बढ़ाए हैं। हर साल हम आखिर के 5 दिन करते हैं, इस साल हमने 7 दिन किया है। मुंबई करों से इतनी ही निवेदन है कि हमारे माँ जगदम्बे के नवरात्रोत्सव के इस त्यौहार को हम धूम से मनाएं और अभ्युदय नगर के काला चौकी में आप सभी जरूर पधारिए। अवधूत गुप्ते जी हिंदी में अगर कुछ। सभी को नमस्कार। सभी को नमस्कार। मैं अवधूत गुप्ते और ये मराठी डांडिया का 3रा वर्ष है। मुंबई के हार्ट ऑफ द सिटी में काला चौकी में हम इस नवरात्रोत्सव का आयोजन करते हैं और मैं बहुत आभारी हूँ मिहिर साहब का कि वो बहुत अच्छे तरीके से हमको सपोर्ट करते हैं। पूरी जो चीज़ें चाहिए होती है वो वहाँ पे उपलब्ध करके देते हैं और इसकी वजह से हम बहुत अच्छा डांडिया पेश करते हैं। इस साल भी मेरे सारे जो साजिंदे हैं वो अपने हाथों के साथ तैयार हैं, मैं अपने गले के साथ तैयार हूँ। तो मैं सभी मेरे भाइयों को, बहनों को ये निमंत्रण देता हूँ कि ज़रूर आइएगा और नवरात्रोत्सव हमारे साथ मनाइएगा। धन्यवाद। थैंक यू। क्या सवाल है भैया? कैसे करेंगे? बहुत सारी ऐसी घटनाएं आती हैं जिसमें एंटी सोशल एलिमेंट्स जो है वो घुस जाते हैं ऐसे कार्यक्रमों में, उसके बाद 10 जैसे मामले सामने आते हैं। तो क्या केवल देखिए, बहुत सिंपल है। हिंदू धर्म, हिंदू संस्कृति को स्वीकारने वाले, पालने वाले सभी को वहाँ पे निशुल्क प्रवेश है। जैसा आपने बताया, टारगेट करके अगर कोई लव जिहाद की घटना वहाँ पे होती है या कोई कोशिश करता है, तो मैं आपको ये बात भी बता दूँ कि सिक्योरिटी, ये जैसे कोई बॉलीवुड की मेगा इवेंट होती है उस तरह की सिक्योरिटी उस ग्राउंड में होती है। निःशुल्क है, मतलब ऐसा नहीं कि कुछ नहीं। पूरा इवेंट आप पिछले 2 वर्षों से देख रहे हैं। सिक्योरिटी, सीसीटीवी कैमरास, लाइव फीड, करीबन 150 लोगों की, पुरुष और महिलाओं की सिक्योरिटी फोर्स होती है।
करीबन 40 महिला बाउंसर होते हैं, 40 पुरुष बाउंसर होते हैं। एक तरीके से हम कह सकते हैं कि मुंबई का टॉप मोस्ट इवेंट है ये मराठी डांडिया, और मुंबई में होने वाले टॉप मोस्ट इवेंट में जो सिक्योरिटी का स्तर होता है वही सिक्योरिटी का स्तर यहाँ पर भी होता है। देखिए, मैंने बहुत स्पष्ट कहा कि हिंदू संस्कृति को मानने वाले, अगर वो हमारी संस्कृति के हिसाब से उनका जो पहनावा है और वो हिसाब से आते हैं तो जरूर वो करेंगे। अभी संगीत जगत से जुड़े तो आपसे मेरा सवाल है, आपको तो जैसा हम कह रहे हैं संगीत का कोई मतलब नहीं, भाषा नहीं है, लेकिन आपको लगता है मुंबई जैसे कॉस्मोपॉलिटन शहर में इस तरह से धर्म के आधार पर डिफ्रेंशिएट करना होगी माता के मंदिर में जहाँ पे हम पूजा अर्चना करते हैं, आपको लग रहा है उचित है? बाकी राज्यों में समझ सकते हैं, महाराष्ट्र जैसे प्रोग्रेसिव राज्य में इस तरह से धर्म के आधार पर ये सारी चीजें करना? देखिए, हम संगीतकार हैं और हम गाना पेश करेंगे और हमारी पूरी तैयारी हो चुकी है। बहुत सारे साजिंदे हमारे साथ होते हैं, वो भी अलग अलग धर्म के होते हैं, लेकिन हम जब बजाते हैं तो माता का गजर, माता की जो उपासना करनी है उसका एक ये प्रतीक है। हम पहले कुछ गणपति की पूजा करते हैं, वैसे ही हम नाच के हम देवी माँ की पूजा करते हैं, और जो यहाँ पे एंजॉय करने आते हैं वो भी एक तरीके का आध्यात्मिक एंजॉयमेंट है कि वो डांस करके अपनी पूजा माता जी के चरणों में अर्पित करते हैं। तो यही कोशिश रहेगी और हमें बहुत सुकून मिलता है, बहुत आनंद मिलता है इस चीज़ से। धन्यवाद। नहीं, आप गलत जा रहे हो, डिफ्रेंशिएट आप कर रहे हो। हमने 3 बार मराठी में और हिंदी में बताया है, हमारी संस्कृति को मानने वाले, ये शब्द बहुत स्पष्ट है। तो आप डिफ्रेंशिएट मत कीजिए, आपको न्यूज़ बनाना है, मैं समझ सकता हूँ लेकिन हम, चित्राताई भी बोल चुकी है, मैं भी बोल चुका हूँ, आप अवधूत जी से, हिंदू संस्कृति को मानने वाले, जब हमने इतनी टॉप की सिक्योरिटी रखी है, आपको मुंबई कॉस्मोपॉलिटन है, ये सबको पता है, पहनावा देखकर, आवेश देखकर ये समझ में आता है। और हर प्राइवेट इवेंट में एक कंडीशन होता है ना भाई, आपको प्रवेश देना नहीं देना ये तो आयोजकों पे है। और आपकी जानकारी के लिए, लोग आते भी हैं, खेलते भी हैं और खेल के खुश होकर जाते भी हैं। हम धर्म का भेदभाव नहीं करते, पर जो करते हैं और जो तुष्टीकरण की राजनीति करते हैं, हम हमारे देवी के मंडप में वो नहीं होने देना चाहते हैं। बात इतनी स्पष्ट है। अगर कोई भी ऐसी घटना होती है, उसको रोकने के लिए ही सीसीटीवी है कि तुरंत हम आइडेंटिफाई कर पाए कि ऐसा कुछ हुआ है क्या। तो राज्य में कायदा सुव्यवस्था है, कार्रवाई होगी। मुझको लगता है बहुत स्पष्ट है। फोकस हमारा इस बात पर है कि हमारे त्यौहार जोरों शोरों से हो। मुंबई का मराठी डांडिया अब देश में चर्चित है, आगे भी हर साल ये जैसे होगा तो एक आइकॉनिक इवेंट मुंबई की, जिसको हम बोल सकते हैं, जैसे आज हमारे राज्य से लोग मराठी डांडिया के लिए बहुत सारे क्षेत्र से आते हैं, आने वाले सालों में देश भर के लोग मुंबई के काला चौकी में मराठी डांडिया का आस्वाद लेने आए, यह हमारी कल्पना है। धन्यवाद, थैंक यू। आम्हाला